मराठा आरक्षणासंदर्भात काल सह्याद्री अतिथीगृह इथं सर्वपक्षीय बैठक झाली। मात्र त्या बैठकीपूर्वी आम्हाला विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे महाविकास आघाडीमधील कोणत्याही घटक पक्षाचे नेते बैठकीला गेले नाही, असं काँग्रेस नेते विश्वजित कदम म्हणाले। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, काल राज्य सरकारने सर्वपक्षीय मराठा आरक्षणासंदर्भात बैठक बोलावलेली, मात्र महाविकास आघाडीमधील कुठलाही नेता त्या ठिकाणी गेला नाही, कशा पद्धतीने बघता? नाही, हे बघा, मराठा आरक्षणाचा विषय हा इतका गंभीर आहे, महत्त्वाचा आहे, आमच्या सर्वांसाठी तो तळमळीचा आहे। अधिवेशनामध्ये एकमताने सर्व आमदारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिलेला होता आणि आम्ही त्यात सहभागी झालेलो होतो। मला एवढंच सांगायचं आहे की एवढा गंभीर विषय, मग तो मराठा आरक्षणाचा असो, ओबीसीच्या आमच्या समाज बांधवांचा असो, यातले काही गैरसमज असतील त्याच्यावर दीर्घकाळ चर्चा करायला पाहिजे। आज विधिमंडळाचं कामकाज चालू असताना सत्ताधारी पक्ष मुंबईत आहे, सभागृहात आहे, आमदार सत्ताधारी सभागृहात आहेत, विरोधी पक्षाचे आमदार सभागृहात आहेत। मग तुम्ही पूर्व सूचना द्यायला पाहिजे, अजेंडा काढायला पाहिजे होता, अजेंडा काढून त्यातले जे काही महत्त्वाचे विषय आहेत त्याच्यावर चर्चा करण्याकरता वेळ द्यायला पाहिजे होता। नुसतं अर्धा तासाची बैठक करून मला वाटतं जाणीवपूर्वक सत्ताधारी पक्षांनी स्टंटबाजी केलेली आहे। तासनतास याला बसायला पाहिजे आणि एकदाच तोडगा पाडला पाहिजे, म्हणजे एकदा एका मुखाने ठराव एकमताने होतो। मग आरक्षणाबाबतीत या ठिकाणी एक विचार का येत नाही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा? कारण सत्ताधारी पक्षाची जबाबदारी विरोधी पक्षाच्या लोकांना विश्वासात घेणं, ते विश्वासात घेतलं जात नाही असं माझं ठाम मत आहे। कॅमेरामॅन राजेश, मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।